Okay, start कर. So let us start another parts of this chapter. Expression of the surface tension on the basis of the capillary action here. आता कॅपिलरी ॲक्शनच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन हे बघायचं आहे. सो दिस इज अ सिम्पल डायग्राम दॅट आय हॅव ड्रॉन. द कॅपिलरी ट्यूब दॅट इज टू बी शोन इन द ब्रॉडर मॅनर. ही जे कॅपिलरी ट्यूब आहे हे का ब्रॉडर मॅनरमध्ये मी या ठिकाणी इथं दाखवलेली आहे. अँड हिअर whatever may be the shape of meniscus that is to be get looking like this here, and this is the tangent that is to be get drawn to the free surface of the liquid. Okay, and here there is an angle that is to be get made here. Okay, हा जर अँगल या ठिकाणी जर घेतला तर हा जर अँगल इथे घेतला तर हा अँगल झाला तुमच्या या ठिकाणी t sin of theta, हा होतो t cos of theta. बरोबर की नाही? हा अँगल तुमचा झाला इथं, बरोबर की नाही? तर हा झाला या डायरेक्शनला होतो या ठिकाणी टी कॉस थिटा आणि वरच्या डायरेक्शनला होतो या ठिकाणी टी साइन थिटा here. बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी सरफेस टेन्शन या ठिकाणी इथं बघायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे, किंवा हाईट ऑफ लिक्विड लेवल हे आपल्याला या ठिकाणी डिटरमाइन करायचं आहे. सो व्हेनेवर वी आर गोइंग टू कन्सिडर हिअर, व्हेनेवर द कॅपिलरी ट्यूब दॅट इज टू बी गेट डीप inside the liquid, inside the liquid there is a rise of liquid that is to be get arises in case of the angle of contact which are having the less than 90 degree. ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्रीपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा राईज आपल्याला पाहायला मिळतो. मग आता इथं आपण इथं गृहीत धरलं या ठिकाणी की या नॉर्मल कंडिशनपासून याच्या हाईटवर आपण या ठिकाणी राईज हे दाखवलेलं आहे. आर इज द रेडियस, R, H is the height of meniscus. Height of meniscus. R is the radius of capillary tube here. Radius of capillary tube here. Capillary tube. T is the surface tension. T is the surface. What is surface tension? T ला आपण या ठिकाणी काय म्हणतो? Surface tension असं पण म्हणतो. So here whenever the liquid that is capillary tube that is to be get deep inside the solution, there is a rise of liquid that is to be get arises. Why this phenomena that is to be get occurred? In order to get the equilibrium condition, the pressure should be same here that we have considered in the capillary action here. In order to get the equilibrium condition, there is a rise of liquid level that is to be get arises. म्हणजे आपल्याला असं लक्षात येते या ठिकाणी की इक्विलिब्रियम कंडिशन मिळण्यासाठी आपल्याला हे राईज ऑफ लिक्विड लेवल आपल्याला इथं पाहायला मिळतं. मग आता इथं आपण दाखवलं या ठिकाणी की एच हे काय आहे, एच एवढं हाईटला ते कॅपिलरी राईज या ठिकाणी इथं झालेलं आहे. मग आता इथं दोन प्रकारचे फोर्स इथं ऍक्ट होत असेल, एक अपथ्रस्ट फोर्स आणि दुसरं म्हणजे जेवढं काही लिक्विड वरती गेलेलं आहे त्याचं जे काही वेट आहे ते वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत असेल. व्हेन दिस टू फोर्सेस they are to make it equal. Okay, in that particular condition here you can find out the derivation here. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लक्षात घ्यावं लागतं या ठिकाणी that upthrust force, upward force that we are going to find out here, that is whatever may be the upward force that must be equal to the weight of liquid. So what we can write here? Let m is the mass of liquid, which is to be get a rise, which is above height h here. Height h. h या हाईट मध्ये जे एवढं काय लिक्विड या ठिकाणी राईज झालेलं आहे त्याचं मास घेतलं मी या ठिकाणी h m here. Rho is the density of the liquid. Rho is the density of the liquid, and g is nothing but here the acceleration due to gravity. याला आपण या ठिकाणी काय म्हटलं, जीला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं पण म्हटलं. तर अपवर्ड फोर्स आपण या ठिकाणी काढूया पहिले. अपवर्ड फोर्स म्हणजे नेमकं काय असतं या ठिकाणी की समजा आता हा मिनिस्कस आहे, हे अशा प्रकारचं मिनिस्कस आहे आणि हा असा गोल शेप आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर हे झालं या ठिकाणी वरच्या डायरेक्शनला अशा प्रकारचा फोर्स एक्झर्ट होत आहे या ठिकाणी. हा फोर्स जो आहे तो पूर्ण एवढ्या भागावर ऍक्ट होत आहे.
सरफेस टेन्शनची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला या ठिकाणी, फोर्स पर युनिट लेंथ. त्याच्यावरून आपण फोर्स बरोबर सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय लेंथ घेतो. परंतु हा जो काही फोर्स आहे की नाही, फोर्स आपण इथं काढत आहे. सरफेस टेन्शन काय घेतो आपण या ठिकाणी की या डायरेक्शनला जे काही टेन्शन आहे ते घेतलं आपण या ठिकाणी टी कॉस थिटा, आणि ही जी लेंथ आहे ही लेंथ आपण या ठिकाणी इथून एवढी जर घेतली तर हे होतं या ठिकाणी 2πr. हा झाला तुमचा अपवर्ड फोर्स. हे झालं इक्वेशन नंबर 1. दिस इज नथिंग बट व्हॉट हियर, दॅट इज अपवर्ड फोर्स हियर. आता दुसरं काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी वेट ऑफ लिक्विड. वेट ऑफ लिक्विड काढण्यासाठी वेट म्हणजे काय घेतो आपण या ठिकाणी, व्हॉट इज वेट, वेट इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथं डेन्सिटी म्हणजे काय घेतो आपण या ठिकाणी, मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यावर मास बरोबर काय काढू शकतो आपण या ठिकाणी, डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम. आता हे कसं आहे, शेप सिलेंड्रिकल आहे, याची हाईटवर आहे बरोबर की नाही, आर त्याची रेडियस आहे बरोबर की नाही. तर आपण इथं सरळ सरळ काय घेऊ शकतो या ठिकाणी, व्हॉल्यूम बरोबर पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच हा झाला तुमचा मासचा फॉर्म्युला. ते इथं जर टाकला तर तुम्हाला इथं वेटचे इक्वेशन मिळतं, डब्ल्यू इज इक्वल टू दॅट इज रो इंटू पाय आर स्क्वेअर एच मल्टिप्लाइड बाय जी. आता हे झालं इक्वेशन नंबर 2. म्हणजे हे काय झालं, वेट आणि अपवर्ड फोर्स आपण या ठिकाणी काय काढलं. सो बाय इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 ला जर आपण या ठिकाणी जर इक्वेट केलं तर असं आपल्याला लक्षात येते या ठिकाणी की टी कॉस ऑफ थिटा मल्टिप्लाइड बाय 2πr इज इक्वल टू रो इंटू पाय आर स्क्वेअर एच मल्टिप्लाइड बाय जी. हा आर या ठिकाणी इथे कॅन्सल होतो, पाय या ठिकाणी इथे कॅन्सल झाला बरोबर की नाही. तर सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळते या ठिकाणी एच आर रो मल्टिप्लाइड बाय जी अपॉन 2 cos of theta. So this is the required equation of the surface tension of that particular liquid here. तर सिंपल फॉर्म्युला आहे, तो सिंपल फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी इथं बघायचा आहे बरोबर. तर हे मला वाटते डेरिव्हेशन लिहून घ्या बरोबर.